आणि शिंदे गटाला दणका. कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय. 2 दिवसापासून धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी चालू होती आणि आज आणि आत्ताच कोर्टाने असा काही निर्णय दिला की शिंदे गटाला अक्षरशः रडायची वेळ आलीये. चिन्ह गेलं आणि कोर्टाने चांगलंच फटकारलंय. होय, या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. अखेर ठाकरे यांचा विजय झाला. शिंदे गटाचं सगळं भांडं फुटलं. अहो, खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाणावर अधिकार कोणाचा, यासाठी ठाकरे गट गेल्या 3 वर्षापासून कोर्टात लढत होता. शिंदे साहेब ज्यावेळी भाजपसोबत गेले त्यावेळी चिन्ह सुद्धा सोबत घेऊन गेले होते आणि त्या चिन्हावर शिंदे साहेबांचे आमदार निवडून आले, काही खासदार निवडून आले. आता या सगळ्यांना सर्वात मोठा दणका बसणार, कारण की कोर्टाने आत्ताच एक असा काही निर्णय दिला जो ऐकून शिंदेंच्या प्रत्येक आमदाराला, प्रत्येक मंत्र्याला मोठा दणका बसलेला आहे. राजकारणामध्ये काहीही येऊ शकतं, कोणीही कुठे जाऊ शकतं असे म्हणणारे काही आमदार आता रडायला लागले, कारण की कोर्टाने यांना चांगलंच भांडं फुटलं. अक्षरशः यांची झोपच उडाली, धारेवर धरलं आणि आत्ताच कोर्टाचा मोठा निर्णय आणि संपूर्ण शिंदे गट हादरला. नेमका यावेळी आज आणि आत्ता कोर्टाने असा कोणता ऐतिहासिक निर्णय दिला ज्यामुळे ठाकरे गटामध्ये मोठे आनंदाचे वातावरण तयार झाले. संपूर्ण मातोश्रीवर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष दिसू लागला आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांचा, आमदारांचा भांडं फुटलं. अक्षरशः झोप उडाली. नेमकं यावेळी कोर्टाचे जज काय म्हणाले, कोणता प्रश्न उपस्थित केला होता ज्यामध्ये शिंदेंचे वकील फसले आणि ठाकरे यांच्या वकील कपिल सिब्बल यांनी कशी बाजी मारली, ते सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओत दाखवणार. नुसताच दाखवणार नाही तर नेमकं सगळा काय युक्तिवाद झाला, कशा प्रकारे ठाकरेंनी गेम फिरवली, ती सुद्धा आपण तुम्हाला याच व्हिडिओ पुढे सांगणार आहेत. त्यामुळे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, कारण की या मोठ्या निर्णयानंतर शिंदे गटाचे काही आमदार आता ठाकरेंच्या संपर्कात आले आणि परत पुन्हा मला ठाकरे गटात घ्या असं काही आमदार रडत रडत म्हणत आहे. नेमकं हे आमदार कोणत्या मतदारसंघातले आहेत, कोणत्या खात्याचे मंत्री आहेत, ते सगळं आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवट सांगणार आणि यांची नावासकट यादीच वाचून दाखवणार. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ काहीही करून शेवटपर्यंत बघावाच लागेल आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या आनंदाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक झाला पाहिजे. लगेच एक लाईक करा. अहो, 2 ते 3 वर्षापासून कोर्टामध्ये धनुष्यबाण चिन्ह कोणाचं, खरी शिवसेना कोणाची याचा खटला चालू होता. तारीख पे तारीख चालू होती, परंतु आज आत्ता खेळ असा काही कोर्टाने निर्णय दिला की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा होऊ लागली. या निर्णयामुळे जावा खेड्यातला आणि तळागाळातला कार्यकर्ता आनंदाने उत्साहात नाचू लागला. ठाकरे गटाचा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. नेमकं या विजयामध्ये ठाकरे गटाची वकील तसेच ठाकरे गटाच्या बाजूने कुणी कुणी काय काय बाजू मांडली ते सुद्धा आपण पुढे दाखवत आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे शिंदे गटातील काही विद्यमान आमदार आणि अनेक माजी नगरसेवक हे पडद्यामागून थेट ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. सत्ता येते आणि जाते, पण जनतेचा रोष पत्करून राजकारण करता येत नाही याची जाणीव आता या नेत्यांना होऊ लागली आहे. गावखेड्यातून आलेल्या कार्यकर्त्यांशी जेव्हा आम्ही संवाद साधला तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी करू शकत नाही. नेत्यांनी पक्षांतर केलं ते त्यांच्या स्वार्थासाठी, पण आम्हाला आमचा स्वाभिमान प्रिय आहे. हाच स्वाभिमान आज 50,000 कार्यकर्त्यांच्या रूपाने मातोश्रीवर रेंगाळताना दिसला. भगवे झेंडे, ढोल ताशांचा गजर, उद्धव ठाकरे आगे बढोच्या घोषणा आणि कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व उत्साह, हे दृश्य पाहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा मोठी उभारी मिळाली आहे. हा जल्लोष फक्त मुंबईपुरता मर्यादित नसून याचे पडसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात उमटणार आहेत. या मोठ्या घडामोडींमुळे सत्ताधारी गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात तोच पाया आता निसटू लागल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटासमोर अस्तित्वाचे मोठे संकट उभे ठाकणार आहे. एकामागून एक येणारे धक्के शिंदे गटाला राजकीयदृष्ट्या ठिळखिळे करणार हे आता स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातली ही गळती आता थांबणारी नाही. एका बाजूला सत्तेचा गैरवापर आणि दुसऱ्या बाजूला जनतेची आणि कार्यकर्त्यांची निष्ठा, असा हा थेट सामना आता रंगलाय. येत्या काळात आणखी किती आमदार आणि मोठे नेते पुन्हा ठाकरेंकडे परतणार, मातोश्रीवर रोज असेच जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. येत्या काळात हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळणार असून आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसणार हे आता काळ्या दगडावरची रेघ मानली जात आहे. तुम्हाला काय वाटते? तळागाळातील हा कार्यकर्ता पुन्हा ठाकरेंकडे आल्यामुळे ठाकरे गटाला किती मोठी ताकद मिळेल आणि यामुळे शिंदे गटाचे किती मोठे नुकसान होईल? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. अशाच ताज्या, वेगवान आणि सडेतोड राजकीय घडामोडींसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही. जिनको कुत्ता नहीं पोंछता वो आजकल सोशल मीडिया पर आकर
सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे। उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। कालचं त्या ह्यांचं मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांचं भाषण विधानसभेमधलं ते काय ते कुठलं मिसिंग लिंक वरती म्हणे ते काय कोसळला, खांब कोसळला आणि पाणी सगळीकडनं येतंय, त्याचं म्हणे राजकारण करू नका. अरे वा, त्याच्यावर बोललं की राजकारण. मग इतकी वर्ष आपण काय करत होतात? दुसऱ्यांच्या सरकार जेव्हा होती दुसऱ्यांची, त्यावेळेला तुम्ही काय करत होतात? त्यावेळेला जी आंदोलनं झाली ते राजकारण नव्हतं. स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण, असं कसं होईल? आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत? पण ते काय सगळं घेऊन जायचं म्हणजे ते वरपासून खालपर्यंत आता काय सवय लागली आहे? केंद्र सरकारच्या कुठच्या गोष्टींबद्दल बोललं की तुम्ही देशविरोधी. आता केंद्र सरकारची कामं आहेत ती, त्याच्यात देशाचा काय संबंध? आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर ह्याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे काय झालंय ते. इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्यांच्या ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना ते आता अंगलट आलंय. आता ह्यांच्या दामदुपटीने ह्यांच्या अंगावरती येतंय आणि त्याच्यामुळे लागले आता त्रास व्हायला लागला त्याचा. आपणच सुरू केल्यात त्या गोष्टी. गेल्या 10-12 वर्षातच या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या. विरोधकांना वाटेल ते बोलणं, विरोधकांना शिव्या घालणं, वाईट साईट लिहिणं, सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या हे तुम्ही बसवलेल्या टीमकडनंच सुरू झाल्या. आता तुमच्या अंगावरती येतंय ते सगळं आणि तुमच्या अंगावरती येतंय म्हणून लगेच महाराष्ट्राचा अपमान. ह्याच्यात कसला आला महाराष्ट्राचा अपमान? मला दुसरं कळलं